मैं हूं आर.डी. वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज़। लाइव इंडिया न्यूज़ के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। ग्राम पंचायत भाटाले में वार्षिक यात्रा का आयोजन, ब्राह्मण देवता की गाँव वासियों ने की जमकर पूजा आरती। तो आइए ले चलते हैं आपको ग्रुप ग्राम पंचायत भाटाले में, जहां ब्राह्मण देवता के मंदिर में पूरे गांव के लोगों ने मिलकर ब्राह्मण देवता की पूजा अर्चना की, माल्यार्पण किया और वहीं आशीर्वाद लेकर वार्षिक यात्रा की, जहां पर काफ़ी गांव के लोग उपस्थित थे, जहां खुशियों का माहौल था। हर साल की तरह इस साल भी ब्राह्मण देवता की पूजा धूमधाम से की गई और गांव के लोगों ने यात्रा एक पर्व के रूप में मनाया। तो आइए ले चलते हैं आपको भाटाले में, जहां सभी नर नारी गाँव के लोग मिलकर ब्राह्मण देवता की पूजा कर यात्रा में शामिल होकर ब्राह्मण देवता की पूजा की और खुशियां मनाई। आज 10 मे रोजी भाटाले ते ब्राह्मण देवाची यात्रा आयोजित केलेली आहे। ग्रामपंचायत वेले भाटेतर्फे सरपंच यात्रा मी सर्वांचं अभिनंदन करतो। 50-60 वर्ष अगोदरपासून ही जत्रा पूर्वज आमचे मोठ्या भावानी जत्रे करत होते, परंतु आज 3 वर्ष झाले आम्ही सर्व गावकरी सहकार्याने एक मंदिर बांधलेलं आहे आणि खरोखर ही जत्रा मोठ्या धुमधाम होते। का मी ब्राह्मण देवाकडे अशीच प्रार्थना करते, देवा सर्वांना सुखी ठेव, सर्वांना सुख संपत्ती दे, गावाचा विकास, भौगोलिक विकास, आध्यात्मिक विकास होऊ दे, गावामध्ये सुख शांती राहू दे आणि सर्वांचं भलं कर। पूर्वजांकडून जे ऐकले तुम्हाला मी जे सांगतो, ह्या ब्राह्मण यात्रे दिवशी पूर्ण शाकाहारी जत्रा असते आणि सर्व आमच्या भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील लोक या दर्शना येतात आणि लोकांची भावना आहे की जर या देवाला आपण जर नवं जर बोललो आणि पावतो, याची प्रचिती तुम्ही या कॅमेऱ्यामध्ये बघितली असेल। आजूबाजू गावचे जे पाहुणे आहेत आणि खरोखर हा नवसाला पावणारा देव आहे अशी आमची गाववाल्यांची आणि भिवंडी तालुक्यातील नवे ठाणे जिल्ह्यातील लोकांची श्रद्धा आहे। याच्यावर कुठलाही दुमत नाही। ब्राह्मण देवाकडे हेच प्रार्थना आहे की आमच्या सर्व भाटाले गावाच्या नागरिकांकडे त्यांचं लक्ष राहू दे। भाटाले गावात येणाऱ्या सर्व नागरिकांना, यात्रेसाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। श्री साई दीप मित्र मंडल की ओर से मनाया गया 5वां वर्धापन दिन। तो आइए ले चलते हैं भिवंडी के कल्याण नाका सुंदर बेनी पेट्रोल पंप पर, जहां 5वां वर्धापन दिन श्री साई दीप मित्र मंडल को के वर्धापन दिन मनाए गए, जहां पर काफ़ी श्री साई दीप मित्र मंडल के कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे, जिसमें मुख्य रूप से चंद्रकांत पाटिल, महेश धुमाल उपस्थित थे। साई बाबा का दर्शन करवाने के लिए बस का बंदोबस्त करती है और वहीं पर हर साई भक्त को सिर्फ 151 रुपया चार्ज देना पड़ता है और उस 151 रुपये में साई भक्त श्री क्षेत्र साई बाबा का दर्शन कर वापस घर आता है। और काफ़ी शहर के प्रतिष्ठित लोग थे, साई भक्त थे, जहां पर इनका 5वां वर्धापन दिन मनाया गया और 5वें वर्धापन दिन के अवसर पर उपस्थित मान्यवरों ने अपने अपने मनोगत व्यक्त किए। वहीं पर जानकारी देते हुए साई दीप मित्र मंडल के अध्यक्ष संस्थापक चंद्रकांत पाटिल और कार्यकर्ता पदाधिकारी महेश धुमाल ने बताया, आजपर्यंत जेवढे साई भक्त गेले, शिर्डी जी सेवा चालू केलेली आहे साईदीप मित्र मंडळाच्या आयोजनातून, आज पण आम्ही 2 आठवडे अगोदर बस म्हणजे साई भक्तांची नोंदणी केली जाते। आज पण असाही एकही दिवस गेलेला नाही का एकही सीट रिकामी राहिलेली आहे। भक्तांचा प्रतिसाद पुष्कळ प्रमाणात होतो, म्हणजे त्यांची तर अशी इच्छा की रोज बस, पण बाबांच्या कृपेने तेही कधी होईल, त्यांची जर इच्छा असली तर। हा मेन मुद्दा लक्षात ठेवून आमचे सर्व साई सेवक आणि आमचा गुप्ता परिवार यांनी मिळून 13 मे 2009 ते आजपर्यंत हे 14 मे 2009 गेली 5 वर्ष सातत्याने साई सेवा केवळ 151 रुपयामध्ये आम्ही चालू केलेली आहे आणि हजारो साई भक्तांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। आमचा एकच ध्येय उद्देश आहे, हे कलियुग आहे, सतयुगामध्ये देखील भगवंताला मानवाचं रूप घेऊन त्याला समजावं लागलं, मानवा तू म्हणजे प्रत्यक्ष भगवान, तुझ्या कृतीवर सगळं अवलंबून आहे। बोड़ाल देवी माता की वार्षिक यात्रा संपन्न,
वड़ाल देवी माता मंदिर से निकाली गई वड़ाल देवी माता की पालकी यात्रा। तो आइए ले चलते हैं आपको हर साल की तरह इस साल भी भिवंडी के वड़ाल देवी माता मंदिर से पालकी यात्रा निकाली गई और वार्षिक यात्रा संपन्न हुई। हर साल की तरह इस साल भी धूमधाम से बाजे गाजे के साथ माता जी की पालकी निकाली गई, जिसमें हजारों की संख्या में भक्त मौजूद थे। जो वड़ाल देवी माता से पालकी निकाली जाती है वो कामतघर तक जाती है और फिर वहाँ से विराम हो जाता है। लेकिन इस साल महानगर पालिका के उप महापौर श्री मनोज काटेकर ने जानकारी देते हुए बताया कि लगातार कई सालों से पूर्वजों के ज़माने से यह परंपरा चली आ रही है कि वड़ाल देवी माता की वार्षिक यात्रा की जाती है धूमधाम से और इसमें पालकी निकाली जाती है जो वड़ाल देवी माता मंदिर से पूरे गांव में घुमाई जाती है। तो आइए देखते हैं क्या कहते हैं मनपा उप महापौर मनोज काटेकर और साथ में निकाली गई पालकी यात्रा जिसमें हजारों भक्त शामिल थे। दरवर्षी वड़ाल देवी मातेच्या आपले पौर्णिमेचा आहे त्याशी जत्रा असतो, पौर्णिमेची पालखी असते। कामतघर गावाचे गावदेवी आहे आणि भिवंडी शहराचे श्रद्धास्थान आहे। या मातेची पालखी काही वर्षापासून परंपरागत पौर्णिमेची पालखी असतो। या ज्या कामतघर गावात जाईल कामतघरातून परत वड़ाल देवी मंदिरमध्ये ही काही म्हणजे आमच्या वडील आजोबांपासून ही परंपरा आहे। ही परंपरा आम्ही जे सर्व काही या ठिकाणी आज करत आहे त्या वड़ाल देवी मातेच्या आशीर्वादाने करत आहे आणि आम्ही तिला एवढंच प्रार्थना करणार आहे संपूर्ण कामतघरवासी भिवंडी शहरातील परिसरातील सगळ्या नागरिकांना सुखी ठेवण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार। कपिल पाटिल के विजय को लेकर यशवंत सोरेन ने दी शुभेच्छा। तो आइए ले चलते हैं भिवंडी लोकसभा चुनाव 2014 में बाजी मारे हुए उम्मीदवार बीजेपी शिवसेना आरपीआई के उम्मीदवार कपिल मोरेश्वर पाटिल ने 1,09,000 वोटों से अपने प्रतिद्वंदी को हराया था और यह लोकसभा चुनाव 2014 में बाजी मारी यानी विजय प्राप्त किया। कपिल मोरेश्वर पाटिल के चाहने और मानने वालों में से यशवंत सोरेन ने कपिल पाटिल की विजय को लेकर शुभेच्छा व्यक्त की। तो आइए देखते हैं क्या कहते हैं यशवंत सोरेन। सर्वप्रथम मी भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रातून महायुतीचे उमेदवार श्री कपिल पाटील साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसे पाहिलं तर भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रातून मागच्या वेळेस काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले होते। ह्या वेळेस ही काँग्रेसचेच उमेदवार निवडून येतील असा प्रचार सर्वत्र होत होता। ज्यावेळेस कपिल पाटील साहेबांनी राष्ट्रवादीतून प्रवेश करून राष्ट्रवादीतून बीजेपीमध्ये आले त्यावेळेस बीजेपीच्या आशा थोड्याफार पल्लवित झाल्या की एक चांगला आणि सर्वगुण संपन्न असा उमेदवार आपल्याला मिळाला। सर्व लोकांच्या मनातही त्यांच्याबद्दल आदर आहे। कारण कपिल पाटलांच्याबद्दल बोलायचं तर त्यांचं राजकारणापेक्षा त्यांनी समाजकारण जास्त केलेलं आहे। आमच्यासारख्या लहानांना सुद्धा त्यांनी ती शिकवण दिलेली आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण करा। तसेच कपिल पाटील साहेब म्हटलं की त्यांनी एकदम सुरुवातीपासून ग्रामपंचायतच्या इलेक्शनपासून जे इलेक्शन लढवायला सुरुवात केली, ग्रामपंचायतीचे सरपंच झाले, त्याच्यानंतर पंचायत समिती सभापती झाले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंतर अध्यक्ष झाले। म्हणजे त्यांनी कुठेही हार पत्करलेली नाही। जिथे ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवलं त्या क्षेत्राचं त्यांनी सोनं केलं। कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व ह्या तिन्ही गोष्टी त्यांच्या अंगात भरलेल्या आहेत। म्हणजे अशा प्रकारचा नेता हा भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी मिळाला ही पहिल्यांदा आम्हा सर्वांसाठी एक जमेची आणि चांगली बाजू होती। काँग्रेसने प्रचार करताना जातीयवादी प्रचार केला, धार्मिक। काँग्रेस नेहमी म्हणते की आम्ही सांप्रदायिकतेचा आव आणतात, पण प्रत्यक्षात काँग्रेसने धार्मिक किंवा जातीयवादाचा प्रचार करून नुसता त्याच प्रचारावर त्यांनी निवडणूक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। तर काँग्रेसच्या पद्धतीने जातीपातीचं राजकारण न करता मोदींनी ज्याप्रमाणे देशाला विकासाच्या मुद्द्याचा प्रसार करून
इलेक्शन लढवलं, त्याच पद्धतीने कपिल पाटील साहेबांनी सुद्धा विकास हा एकमेव मुद्दा समोर ठेवून आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा विकास कसा होईल ह्या प्रश्नावर भर देऊन हे इलेक्शन लढवलं आणि त्याच्यात ते चांगल्या परीने प्रचंड बहुमताने निवडूनही आले. त्यामुळे काँग्रेसचे जे जातीपातीचं राजकारण आहे ते संपुष्टात आलं आणि एक खरोखर जो चांगला उमेदवार पाहिजे होता तो भिवंडी लोकसभा क्षेत्राला मिळाला. सगळ्यात जास्त अपेक्षा आहे ह्या कपिल पाटील साहेबांकडून सगळ्याच जनतेला, भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व जनतेला आहेत. कारण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी जी कामं केली, विशेष भिवंडी तालुक्यात तर केलंच, पण शहापूर मुरबाड ह्या ठिकाणी जी कामं केली त्याचीच पोचपावती त्यांना मिळाली आहे की ते एवढ्या प्रचंड बहुमताने निवडून आले. आणि आता खासदार झाल्यावर ते भिवंडी लोकसभा क्षेत्राचा एक कायापालट करून ठेवतील यात आमच्या मनात तरी तिळमात्र शंका नाही. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त काम करून सर्वांशी प्रेमाने, आदराने आणि कुठल्याही कुणाच्या जातीपातीचं राजकारण न करता एक विकास हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून काम करावं हीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेसने वर्षानुवर्षे या देशावर राज्य केलं, काही साध्य न करता आता ज्याप्रमाणे मी मगाशी बोललो त्याचप्रमाणे जातीपातीचं, धर्माचं राजकारण करून लोकांना लुबाडण्याचं काम केलं. महागाई वाढली, भ्रष्टाचार तर शिगेला पोचला. या सर्व गोष्टी काँग्रेसच्या राज्यात झाल्या आणि त्याला एक खंबीर नेतृत्व म्हणून बीजेपीचे आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी एक खंबीर नेतृत्व लाभलं. लोकांनी त्याचा स्वीकारही केला आणि प्रचंड बहुमताने आज पहिल्यांदा काँग्रेस विना जी सदस्य संख्या पाहिजे त्यांच्या बहुमतासाठी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नुसत्या बीजेपीची झाली. एनडीए मिळून तर ते भरपूर पुढे गेले. याला कारण म्हणजे या देशात असलेली नरेंद्र मोदींची लाट. आणि नरेंद्र मोदीजींच्या इकडनं आजच्या युवा वर्गाला तर मोठ्या अपेक्षा आहेत. आजची जी वाढती बेकारी आहे ती संपुष्टात येईल, महागाईला आळा बसेल आणि जो भ्रष्टाचार आहे तो थांबेल अशी सर्व युवा वर्गाची, या देशातील युवा वर्गाची अपेक्षा आहे आणि ती त्यांची पुरी हो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद. श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान महायज्ञ के अवसर पर निकाली गई शोभा कलश यात्रा. तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के ब्रह्मानंद नगर में, कामतघर के ब्रह्मानंद नगर तुलजा भवानी माता मंदिर से श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान महायज्ञ को लेकर के शोभा कलश यात्रा निकाली गई, जिसमें सैकड़ों की संख्या में महिलाओं ने अपने सर पर कलश धारण किया और तुलजा भवानी माता मंदिर से बाजा गाजा के साथ श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान महायज्ञ के शोभा यात्रा यानी कलश यात्रा को लेकर के चले. सप्ताह ज्ञान महायज्ञ का, श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान महायज्ञ का आयोजन किया गया, जहां पर व्यास जी कथाकार परम पूज्य श्रीकांत मिश्र जी कथाकार के रूप में कथा का आयोजन किए, जो श्रीमद् भागवत कथाओं का उल्लेख करेंगे और वहीं पर सप्ताह ज्ञान महायज्ञ के दौरान 17 तारीख से लेकर 24 तारीख तक सप्ताह ज्ञान महायज्ञ का आयोजन रहेगा. भगवान रुद्र है. मौले पसतो ब्रह्मा, बड़ा सुंदर सुंदर आम का पत्ता, नीम का पल्लव और जो जल भरा हुआ जो घड़ा है साक्षात भगवान ब्रह्मा के कमंडल का वह जल है. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समासतः मौले तसतो ब्रह्मा मध्य मातृगणासुतः कक्षौ तो सागरा सर्वे. जिस प्रकार से आम का पल्लव, पान का पत्ता, नीम का पल्लव, यह पंच पल्लव जीवन में किसी भी प्रकार से हमारे जो भी आज जितने भी हमारी मातृपक्ष जितना भी कलश को धारण किया, इनके जीवन में इसी प्रकार से भगवान नारायण की असीम अनुकंपा होवे, कभी भी अनिष्ट कारक न होवे. साक्षात ज्योति का पंज. कक्षोत सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो हैथवर्णः
4 वेदों का भी वर्णन है। जो बीच में कलश के मुख भाग में जो स्वस्तिक पंडित जी लोग हमारे वैदिक ब्राह्मण जो स्वस्तिक का चिन्ह बनाते हैं, वह चिन्ह का अर्थ है ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो हैतवर्णः अंगैश्च संहिता सर्वे कलशम तो समासता। अत्र गायत्री सावित्री। आपने कभी अगर गायत्री मैया का पूजन नहीं किया ना, कलश को धारण किया, तो अत्र गायत्री सावित्री ही शांति पुष्ट करी तथा आयांत देव पूजार्थम दुर्दक्ष कार्य कहा। आपके जीवन में साक्षात शाकंभरी मैया, साक्षात लक्ष्मी माँ, वह लक्ष्मी कौन सी? जिस भगवान विष्णु की जो पत्नी है ना, जो भगवान विष्णु की जो पत्नी है, वह लक्ष्मी आपके जीवन में आकर स्वयं आपके कुटुंब में ही वास करे। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए इजाजत दीजिए। धन्यवाद। नमस्कार।